नमस्कार. भुसावळ शहरातील सेंट अलायसेस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये आज पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा प्रेरणादायक उपक्रम उत्साहात पार पडला. एक पाऊल आईच्या नावाने या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे नेतृत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांनी केले. यावेळी सिस्टर शोभना, भाजपा सचिव परीक्षित बराटे, माजी नगरसेवक दीपक दांडे, दैनिक लोकमत भुसावळ विभागीय जाहिरात प्रमुख अमित शिंदे, दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी हबीब चव्हाण तसेच शिक्षक रेखा चौधरी, सर सागर, मिस सिलीना आणि अनेक पालक उपस्थित होते. शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत झाडे लावत त्यांनी नियमित काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ झाली आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय विशेष होता आजचा दिवस, त्याबद्दल आपली माहिती सांगा. Today we in the school, St. Aloysius Convent School, we took the initiative to plant a tree in the name of the mother. As the mother is very dear to us, so also the trees are very close, very much dear to us, because without the tree, today we know what will happen in the world, what's happening. We are in lack of water, rain and so on. So the tree is very important. So in the name of mother, today we plant along with the parents in the school, the trees which will benefit for our future generation. So we are happy to take this initiative in the school, St. Aloysius Convent High School. So we are, all of us together will build a better society by taking this type of initiatives. So today we plant a tree in the name of the mother, also the mother earth, and in the mother of each one of us. काय म्हणता सर आपण? कार्बन उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस इफेक्ट बघता जगामध्ये सध्या उष्णतेचा फार मोठा प्रभाव आहे. आपण इतर युरोपीय देशात बघतो आहे की उष्णतेमुळे खूप हाल होत आहे. त्याचं एकमेव उपाय असा आहे की आपण झाडं लावू शकतो. झाडं लावण्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल, वातावरणाचा समतोल राखला जाईल. भारत सरकारच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाकरता आज आम्ही सेंट अलायसेस स्कूलमध्ये उपस्थित होतो. त्यांनी खूप छान प्रकारे त्याची अरेंजमेंट केली. या उपक्रमात आमच्या सदिच्छा. पण काय म्हणणं, आज सेंट अलायसेस शाळेमध्ये एक पेड माँ के नाम हा जो उपक्रम आपल्याला आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे आपल्याला, एक पेड माँ के नाम या अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. निश्चितच मुलांना वृक्षारोपणाबद्दल आवड निर्माण व्हावी व वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे या निमित्ताने शाळेमार्फत सुद्धा हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आणि मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करेन, एक पेड माँ के नाम या अंतर्गत आपण सर्व नागरिकांनी एक झाड तरी लावावं. सेंट अलायसेस हायस्कूल ही जशी शिस्तीमध्ये एक नंबर आहे, त्याचप्रमाणे सोशल वर्करमध्ये सुद्धा सेंट अलायसेस शाळा ही एक नंबर आहे. आज त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, एक पेड माँ के नाम, तो खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला जन्म देते, तिला संस्कार देते, शिक्षण देते, त्याचप्रमाणे झाडसुद्धा आपल्या या पूर्ण सृष्टीला सावली देत असेल, फळं देत असेल, फुलं देत असेल. त्यामुळे ज्याप्रमाणे आईची आपण काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण झाडाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यावर सावली, फळं, फुले हे मिळतील. हा कार्यक्रम जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबवलेला आहे, तो प्रत्येक नागरिकांनी राबवला. आज सेंट अलायसेस हायस्कूलने राबवला, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि सर्व शहरातील नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आपण सुद्धा एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवावा. धन्यवाद.